कर वसुलीसाठी आता ठाणे महानगरपालिकेनं एक अनोखी शक्कल लढवली आहे. दुकानांसमोर ढोल वाजवत कर भरण्याचं या ठिकाणी आता आवाहन करण्यात आलं आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील अनेक दुकानदारांची कराची रक्कम थकीत आहे. अशातच करदात्यांना वारंवार नोटीस देऊनही कर न भरल्यामुळे आता ठाणे महापालिका प्रशासनानं अनोखी शक्कल कर वसुलीसाठी लढवली आहे. संबंधित आस्थापनासमोर या ठिकाणी ढोल वाजवून ही कर वसुली सुरू केली जात आहे. ज्या आस्थापनाचे किंवा ज्या दुकानदाराचे 10 लाखापेक्षा अधिक कर हे महापालिका प्रशासनाला देणं आहे, त्यांच्या दुकानांसमोर ढोल वाजवून त्यांना कर भरण्याचं आवाहन केलं जात आहे. ही कारवाई आज ठाणे महापालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली आहे. सध्या स्थितीत ही कारवाई सुरू आहे. काल आयुक्त साहेबांनी बैठक घेतलेली आहे, ठाणे महापालिका आयुक्त सर, आणि करदात्यांना अशी विनंती होती की आमचे सगळे लिपिक आहेत, आमचे अधिकारी आहेत, सहाय्यक आयुक्त आहेत, वारंवार टॅक्स संदर्भामध्ये भरणा करण्याकरता यांच्याकडे विनंत्या करतात. मात्र ते विहित कालावधीत भरत नाहीत. एरियर्स मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे शॉर्टलिस्ट करून 10 लाखाच्या वरचे जे करदाते आहेत ते महानगरपालिकेकडे भरणा करत नाही. त्यामुळे महानगरपालिकेच्या इतर गोष्टीवर सगळा मोठा परिणाम होतो. आमची विनंती आहे यांना की ते विहित कालावधीमध्ये भरावेत, टॅक्स आपल्या महानगरपालिकेला सहकार्य करावेत. त्यामुळे हे महानगरपालिकेच्या वतीने ढोल वाजवून अशी ही कारवाई आम्ही विनंती करून आम्ही ही सगळी सुरुवात केलेली आहे.